भारत लीडरशिप समिट 2026 मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ज्या सेशनची खरं तर तुम्ही कधीपासून वाट पाहत होतात ते म्हणजे स्वतः योगेशजी कदम आपल्याबरोबर आहेत. योगेशजी, ज्यावेळेला तुमच्या मंत्रिपदांची यादी आम्ही वाचतो त्यावेळेला या खांद्यांवर असलेली जबाबदारी किती मोठी आहे याची खरं तर आम्हाला सगळ्यांना जाणीव या ठिकाणी होते. पहिला प्रश्न हाच आहे की राजकीय कारकीर्द आणि विचारधारा यावरती राजकारण केलं जातं, मात्र तो काळ ज्यावेळेला बालपण होतं, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि शिवसेनेच्या मूळ भूमिकेचा तुमच्या जडणघडणीमध्ये किती मोठा वाटा आहे? नाही, खूप मोठं वाटा आहे. कारण वडील अर्थातच मुंबईमध्ये शाखा प्रमुख होते. वंदनीय बाळासाहेबांनी वडिलांना थेट नंतर आमदार केलं, त्यांना संधी दिली आणि वंदनीय बाळासाहेबांच्या त्यांचा ऑरा आम्ही अनुभवलेला आहे. त्यांची एनर्जी जी आहे ती आम्ही अनुभवलेली आहे आणि अर्थातच आम्ही प्रचंड प्रभावित होतो त्यावेळेस. जसा तरुण वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने, त्यांच्या अग्रेसर जोपणा होता त्यांच्याने आणि त्यांची बेसिकली जी राजकारणामध्ये राहून समाजकारण करण्याची जी वृत्ती होती त्याच्यानं आम्ही इन्स्पायर्ड आहोत. त्यामुळे मला वाटतं लहानपणापासूनच कडवट शिवसैनिक, बरोबर, जे दुसरा कुठला विचारच कधी मनामध्ये आला नाही आणि येणार पण नाही आणि लहानपणापासूनच भगवा पाहिलेला आहे, त्यामुळे तोच विचार मनामध्ये आहे. बरं, आता जी जबाबदारी तुमच्याकडे खरं तर गृहराज्यमंत्रीपदाची, हे सगळं सांभाळत असताना कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची राखणं प्रत्येक ठिकाणी, मग ती शहरं असू देत, ग्रामीण भाग असू दे, त्या ठिकाणी मोठी आव्हानं सध्या वाढत चाललेली आहेत. कारण गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं, त्यावेळेला कठोर निर्णय घ्यावे लागतात. तुमच्या समोरची, तुमच्या खात्यासमोरची नेमकी आव्हानं काय आहेत? नाही, मला वाटतं आजच्या घडीला गृहविभागासमोर सर्वात मोठी आव्हानं कुठली असेल तर पहिलं म्हणजे एकतर सायबर क्राईम आणि ड्रग्सचे क्राईम. ह्या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये आणण्याकरिता अर्थातच एफर्ट्स लागत आहेत आणि टायरलेसली एफर्ट लागत आहेत, कंटिन्युअसली एफर्ट लागत आहेत. कारण ह्याची व्याप्ती फक्त महाराष्ट्रातच नाही किंवा भारतातच नाही, संबंध जगामध्ये ह्याची व्याप्ती वाढते. जेवढा आपण डिजिटलायझेशन वाढवतोय तेवढं सायबरचे क्राईम वाढतायत. जसं अगोदर फोन पे नव्हता, आता फोन पे सुरू झालेला आहे. अगोदर ऑनलाईन बँकिंग नव्हतं, आता ऑनलाईन बँकिंग सुरू झालेलं आहे. ह्याचे जेवढे चांगले परिणाम आहेत तेवढे वाईट देखील परिणाम आहेत. आणि म्हणून ह्याच्यामध्ये मला वाटतं सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे अवेअरनेस. आमचा फोकस फक्त कारवाईवरती नाही, अवेअरनेसवरती देखील आम्ही तितकाच फोकस आम्ही करतोय. विशेषतः सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये जे टार्गेटेड जी लोक आहेत ती सिनियर सिटीजन्स आहेत. मग मुंबई पोलिसांनी एक स्पेशल कार्यक्रम हातामध्ये घेतलाय की पोलिसांच्याकडे असलेला जो काही सिनियर सिटीजनचा रेकॉर्ड आहे त्या प्रत्येक सिनियर सिटीजनच्या घरी जाऊन आम्ही त्यांना सगळ्या सायबर क्राईम कशा कशा पद्धतीने होतो ह्याचं आम्ही संबोधन करतोय आणि ते कम्युनिकेशन आम्ही वाढवतोय. सायबर क्राईम कशा कुठल्या कुठल्या नवीन नवीन पद्धतीने होत आहे. कारण एक पद्धती लक्षात येते की चोरी करण्याची जशी पद्धत असते, ताळा उघडण्याची जशी वेगवेगळ्या पद्धती नवीन नवीन येतात, तसं सायबर क्राईमच्या नवीन नवीन पद्धती दर दिवशी येत आहेत. कारण शेवटी आता एआयचा वापर देखील हा चांगला पण आहे, वाईट पण आहे. म्हणून मला वाटतं हे चॅलेंजेस जास्त आहेत आणि ते टॅकल करण्याकरिता माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील अतिशय चांगले पुढाकार घेतलेत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे म्हापे येथे आपण पाहिलं असेल की आशिया खंडातला सर्वात मोठा सायबर क्राईम रोखण्यासाठीचा प्रोजेक्ट आपण सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट हा माननीय मुख्यमंत्री मोदींनी चालू केला आहे. आणि म्हणजे अशा जी शेवटी टूल्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. त्याचा वापर करून सायबर क्राईम रोखण्यासाठीच ही जी आस्थापना आहे ती अतिशय चांगलं काम करते आणि कमेंडेबल काम करते. मला वाटतं अवेअरनेस आणि ऍक्शन ह्या दोन्ही गोष्टी आपण सायमल्टेनियसली करायचा त्यामध्ये प्रयत्न करतोय. बरोबर आहे. एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात चुकत नाही, ती म्हणजे खाणं. जेवण करणं असेल, भेसळ असेल, याला आपण सगळेच जण सामोरं जाताना दिसतोय. मग ते ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून असू देत किंवा आम्ही सर्वसामान्य बाजारात जाऊन जे घेतोय त्यामध्ये भेसळ असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. खरं तर एफडीएनं संपूर्ण राज्यभरामध्ये फार मोठी कारवाई केल्याचं दिसून येत आहे. त्यामागचा मूळ उद्देश काय होता आणि काय निष्पन्न होताना दिसतंय? नाही, एक तर काय झालंय, एफडीए डिपार्टमेंट तसं बघायला गेलं ना मागची काही वर्ष दुर्लक्षित राहिलं होतं. ज्यावेळेस मी राज्यमंत्री म्हणून ह्या विभागाचा चार्ज घेतला, माननीय मंत्री महोदय आमचे झिरवळ साहेब आहेत, आम्ही जेव्हा चार्ज घेतला लक्षात आलं की
आपल्याकडे आता फूड प्रोडक्शनच्या कंपनीज असू द्यात, त्या आस्थापना असू द्यात किंवा रेस्टॉरंट असू द्यात, 11 लाखच्या वरती आस्थापना आहेत आपल्याकडे, दुकानं वगैरे ही सगळी. आणि ह्या 11 लाख वरती मॉनिटरिंग करायला आमच्याकडे स्टाफ किती होता? फक्त 30 लोक होती. बापरे. आणि रिक्त पदं 200च्या वरती रिक्त पदं होती फूड इन्स्पेक्टर्सची. ती पहिल्यांदा आम्ही ती रिक्त पदं आज आम्ही भरून घेतलेली आहेत. परंतु तरी सुद्धा ती कमीच आहेत. म्हणजे आज जवळपास 250च्या दरम्याने आपले फूड इन्स्पेक्टर्स आज महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. परंतु 250 जण हे 11 लाख आस्थापनांमध्ये आज ते लक्ष देऊ शकत नाहीत. शक्यच नाहीये. ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. तसंच आज जवळपास ज्या काही आता मेडिकल स्टोअर्स असू द्यात किंवा औषधं बनवण्याच्या ज्या फॅक्टरीज आहेत किंवा जे काही दुकान आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरिता आमच्याकडे सध्याला फक्त 40 ड्रग इन्स्पेक्टर आहेत. ती आम्ही पदं आता भरतोय. आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही एक विनंती केलेली आहे आणि ती मान्य देखील केलेली आहे की ह्याची आकृतीबंध वाढवला पाहिजे. म्हणजे स्टाफिंग पॅटर्न हा वाढवला पाहिजे. बरोबर. तो आपण बदल केला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 1000 दुकानांच्या मागे जे रेस्टॉरंट असू द्या किंवा दुकानं असू द्या त्यांच्या मागे एक तरी फूड इन्स्पेक्टर कंपल्सरी असलं पाहिजे. त्या दृष्टीने 1000 फूड इन्स्पेक्टर आता आपण तिथे रिक्रूट करतोय. म्हणजे आपण ते पद आपण निर्माण करतोय. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट, लॅब. म्हणजे एखादं कारवाई आम्ही दुकानांवरती केली आणि ते फूड सॅम्पल आम्ही लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवलं, कारण शेवटी कोर्टामध्ये हे सगळे विषय जातात. आणि कोर्टासमोर जर का व्यवस्थित जर का आपण प्रेझेंटेशन नाही केलं किंवा आपण केस व्यवस्थित नाही मांडली तर ते शेवटी आपल्याला तिथे मागे यावं लागतं. लॅब आमच्याकडे आता ज्या 3 लॅब आहेत, एक मुंबईला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे आणि एक नागपूरला आहे. 3 लॅबमध्ये जेव्हा सॅम्पल जातं 6-6, 8-8 महिने फक्त लॅबचं टेस्ट यायला लागतं किंवा रिपोर्ट यायला लागतोय. आम्ही तिथे आता इम्प्रुव्हमेंट करतो. आम्ही 4 नवीन लॅब आम्ही आता चालू करतोय. आणि ह्या 4 नवीन लॅब आत्ताच्या माध्यमातून आता जे लॅब आहे तिकडे आम्ही नवीन इम्प्रुव्हमेंट करून आता 6 महिन्यावरून आम्ही 3 महिन्यावरती आलेलो आहोत. परंतु आमचं टार्गेट असं आहे की ह्या नवीन लॅब जेव्हा आम्ही तयार करू, ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्याकरता फंड देखील अलॉट आम्हाला करून दिलेला आहे. आणि आता टेस्टिंगला पाठवलं की दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीने 48 तासामध्ये रिपोर्ट आला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही तिथे इम्प्रुव्हमेंट करतो जेणेकरून या कारवाई अजून जलद गतीने होतील. बरोबर आहे. मात्र त्या गतिमान होण्यासाठी आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. जसं अन्न आमच्या ताटात येतं तसंच औषधांच्या बाबतीतही भेसळ पाहायला मिळते. कुठले कठोर कायदे करण्याची गरज आहे का? मकोका अंतर्गतही त्यामध्ये काही आपल्याला नोंदी करता येऊ शकतील किंवा तशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतील असं तुम्हाला पर्सनली वाटतं का? आणि विभाग त्या दृष्टीनं काय काम करतो? नक्कीच कायद्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. मुळात आपला जो फूड अँड सेफ्टी हा जो कायदा आहे हा सेंटरचा ऍक्ट आहे. आपला हा केंद्राचा कायदा आपण हा आपल्याकडे इम्प्लिमेंट करत असतो. केंद्राने जोपर्यंत चेंजेस करणार नाही तोपर्यंत आपण इथे काही त्याचं करू शकणार नाही. म्हणून आपण काही ज्या कलमामध्ये जे आपल्याला बदल करायचे आहेत, आता समजा एखाद्या व्यक्तीने केटरिंगचा व्यवसाय करत असताना तिथे भेसळ होतो किंवा चांगलं अन्न न वापरल्यामुळे समजा कोणाचा मृत्यू झाला तर आता त्याला काही कडक शिक्षा नाहीये. समजा एखादा आजारी जरी पडला किंवा फूड पॉइझनिंगच्या आपण अनेक वेळेला केसेस पाहतो, ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील आपण पाहतो की मला वाटतं ह्या सगळ्या कारवाई होण्यासाठी कडक कायदा असणं आवश्यक आहे. कायद्यात बदल होणं आवश्यक आहे ह्या मताचे आम्ही आहोत. आणि त्याच्याबद्दल देखील आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे की जे काही कलम आहेत त्याच्यामध्ये नॉन बेलेबल एक ऑफेन्स असले पाहिजेत. होय, मकोका सारखी कारवाई व्हावी या आमची देखील इच्छा आहे काही केसेसमध्ये. आता ते इम्प्लिमेंट कसं करायचं ह्याच्यावरती आम्ही काम करतोय. शेवटी त्याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरीचं आम्ही ओपिनियन देखील मागितलेलं आहे. कारण मकोका केव्हा लागतो? ज्यावेळेस म्हणजे हत्या केली जाते किंवा एखादं जर का तिथे मारण्याचा प्रकार होतो तेव्हाच फक्त आपण मकोका लावू शकतो. अन्य वेळेला आपण मकोका लावू शकत नाही. मला वाटतं ती कायदेशीर तरतूद बघून मकोका देखील कसा लागवला जाईल ह्याचे आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे कायद्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे आणि ते आम्ही करतोय. बरं, एक निरीक्षण आमचं आहे. ज्यावेळेला आम्ही आकडेवारी चेक करतो एक गोष्ट समोर येते की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट कायद्यानुसार अनेकदा आरोपींना जामीन मिळतो किंवा मग दंडावरती सुटका देखील त्यांची होत असताना दिसते. मग हा कायदा अधिक कठोर करणं गरजेचं आहे का? कारण काय होतं की गुन्हेगारांना अजामीनपात्र शिक्षेची जर तरतूद करण्यासाठी सरकार कायद्यामध्ये काही बदल करताना दिसेल का पुढच्या काळात? नाही, नक्कीच दिसेल. कारण आता काय होतंय, रिपीट ऑफेंडर्स आम्हाला देखील खूप दिसत आहेत. त्याला एखाद्या व्यक्तीवरती आम्ही आज कारवाई केली, पुन्हा 2 महिन्यानंतर तोच व्यक्ती बाहेर येतोय, एक 10 दिवसामध्ये त्याला बेल मिळते आणि तो पुन्हा तोच गुन्हा करतोय. बरोबर. गुटख्याच्या बाबतीमध्ये देखील या गोष्टी आम्हाला वारंवार आढळतात महाराष्ट्रामध्ये. म्हणून आम्ही कायद्यामध्ये हा 100% बदल झाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि केंद्राकडे पाठपुरावा करून हे बदल होण्याकरिता नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहोत. बरं, पण हे झालं की प्रत्येक वेळेला काय होतं की आपल्या विभागावर त्या मंत्र्यावरती जबाबदारी टाकून मोकळं अनेक जण होताना दिसतात किंवा टीका होताना दिसते. मात्र एक सर्वसामान्य नागरिक म्हणून
ज्या वेळेला आम्ही हे प्रोडक्ट्स वापरतोय किंवा अन्न आम्ही विकत घेतोय, औषधं आम्ही विकत घेतोय, आमची जबाबदारी काय? कुठल्या प्रकारचं सहकार्य हे तुमच्या विभागाला सर्वसामान्य नागरिक करू शकतात? सर्वप्रथम मला वाटतं ह्यामध्ये आपण ज्या वेळेस समजा एखाद्या स्टॉलवरती आपण गेलो, म्हणजे आम्ही मध्यंतरी एक कार्यक्रम राबवला होता, महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक स्टॉल्स उभे राहतात. FSSAIचे सर्टिफिकेशन आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केली. म्हणजे एखाद्या स्टॉलवरती उभं राहून आपण जर का मासे समजा कोळीवाड्यामध्ये आपण गेलो, आता माहीमच्या कोळीवाड्यामध्ये जर का तुम्ही गेलात, तिकडे सगळे स्टॉल आम्ही FSSAIचे आपण सर्टिफाईड आम्ही केलेले आहेत. तिकडे जाऊन तुम्ही स्वच्छ तुम्हाला जेवण मिळेल ह्याची खात्री आम्ही तुम्हाला देतोय. अशा पद्धतीच्या कारवाया जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लहान लहान आस्था बनवते आम्ही करत नाही, तोपर्यंत जनतेमध्ये कॉन्फिडन्स वाढणार नाही. मला वाटतं आपण पहिल्यांदा आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो की तुम्ही FSSAIचं सर्टिफाईड आहे की नाही हे आपण चेक केलं पाहिजे. दुसरं, आता आम्ही टोल फ्री नंबर देखील चालू केलेला आहे. पहिल्यांदा टोल फ्री नंबर नव्हता, तो आता खरं तर थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करून, कारण हेल्पलाईन नंबर तुम्हाला शॉर्ट हवा असेल तर आपल्याला केंद्राकडनं घ्यावा लागतो, तो आम्ही पाठपुरावा करून तो शॉर्ट कसा होईल असा मी प्रयत्न करतो, जेणेकरून कम्युनिकेशन आमचं वाढलं पाहिजे. आणि थोडं एआयचा वापर, आमच्या डिपार्टमेंटमध्ये एआयचा वापर होणं आवश्यक आहे. कंप्लेंट्स आलं तर त्या लगेच अड्रेस झाला पाहिजे. मला वाटतं ग्राहकांनी दोन गोष्टी एक तर त्यामध्ये आपण चेक केल्या पाहिजे की ओरिजिनल आणि फेक ह्याच्यामधला फरक हा आमच्या सगळ्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्या गोष्टींची तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. त्या वेबसाईटवरती आपण व्हिजिट केली पाहिजे, किंवा जो टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती आपण जे कॉल करून तुम्ही एखाद्या कंप्लेंट तुम्हाला असेल ती आपण लॉन्च केली पाहिजे. थोडंसं अवेअरनेस, पब्लिक अवेअरनेस वाढलं पाहिजे आणि त्याकरता थोडंसं कम्युनिकेशन आमच्यामधलं आणि पब्लिकमधलंही वाढलं पाहिजे. निश्चित ते वाढावे यासाठी आम्ही देखील आपल्या सोबत आहोत, आपल्या डिपार्टमेंटच्या सोबत आहोत की लोकशाहीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या काही घटना घडत असतील तर त्या आपण उघड करणार आहोतच. रिसेंटली आम्ही एक मोहीम राबवलेली होती महिला सुरक्षेसंदर्भातली, त्याचबरोबर भेसळी संदर्भातली देखील. अशा अनेक मोहिमा लोकशाही मराठी सातत्यानं मांडत असतं. मात्र सध्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपलं डिपार्टमेंट काय करताना दिसेल, त्याचबरोबर जे प्रमुख शहर आहेत नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, अनेक ठिकाणी क्राईम रेट वाढताना दिसतं. तर या महिलांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्या उपाययोजना गरजेच्या आहेत? मला वाटतं महिलांच्या बाबतीमधली अर्थातच संवेदनशीलता आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे आणि ती असणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये बघा, एक जो गैरसमज आहे की महिलांच्या केसेसच्या बाबतीमध्ये फक्त महिला पोलीस अधिकारीच काम करू शकतात. मला वाटतं तो विचार ठेवून फक्त चालणार नाही. अनेक पुरुष अधिकारी देखील आहेत ज्यांनी महिलांच्याकरिता अतिशय चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या सुरक्षिततेच्या करता अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर मला वाटतं ह्या कारवाया करत असताना पहिल्यांदा मी एज ग्रुप बघतोय, कुठल्या एज ग्रुपच्या महिलांना जास्त अडचणींना सामोरं जावं लागते, कुठल्या पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागते. समजा एखाद्या कुठल्या अनुचित प्रकार घडत असेल तर तो का घडतोय, कोण करतंय, ह्याचं सगळं बायफर्केशन आज आम्ही केलेलं आहे. पहिल्यांदा हे ऑब्झर्वेशन व्हायचं नाही, बरोबर, किंवा ह्याच्याबद्दल स्टडी व्हायचं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यामध्ये एक आदेश असे दिले की हे गोष्टी का घडतायत, कोणा माध्यमातून घडतायत, कोणाच्या माध्यमातून घडतायत, ह्याचं अवलोकन पोलीस डिपार्टमेंटने केलं अशा आपण त्याच्यावरती काम कसं करणार, म्हणून आम्ही ते पहिल्यांदा केलं. मग एक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेला महिलांवरती अत्याचार होतात 95% पेक्षा जास्त ते ओळखीच्या व्यक्तीकडनं होत आहेत, ही एक बाब समोर आली. म्हणजे ह्याच्यामध्ये मला वाटतं थोडंसं सामाजिक प्रबोधन पण तितकंच गरजेचं आहे. कारण फक्त पोलिसांकडनं आपण आज कारवाईची अपेक्षा ठेवतो, पण पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये नक्कीच पोलिसांची जबाबदारी आहे, धाक असणं ही पोलिसांची जबाबदारी आहे, परंतु थोडं सामाजिक प्रबोधन हे करणं तितकंच मला वाटतं हे गृहविभाग आणि पब्लिक अवेअरनेस ह्या दोन्ही गोष्टी एकत्र चालल्या पाहिजेत. आम्ही ते देखील प्रयत्न करतोय. मला वाटतं हे कॉम्बिनेशन आहे, ते कॉम्बिनेशन करायचा आणि ते यशस्वीपणे राबवायचा आम्ही प्रयत्न करतोय. अरे योगेशजी, एक महत्वाचा प्रश्न जो इथे असलेल्या सगळ्या युथना आणि जे तुम्हाला पाहतात त्या सगळ्यांना आहे की राजकारणामध्ये तरुण पिढी फार कमी येताना दिसते किंवा त्यांना योग्य त्या संधी मिळत नाही. मात्र एक तरुण राजकारणी चेहरा म्हणून आज तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, सिद्धेशजींकडून आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत. तरुण पिढीनं राजकारणामध्ये यावं का, पहिला प्रश्न. दुसरं, भारत लिडरशिप समिट बद्दल आपण बोलतोय, तरुण पिढीवरती किती मोठी जबाबदारी आहे या देशाची? मला वाटतं सर्वात जास्त जबाबदारी आहे. पहिल्यांदा तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे का? 100% आलं पाहिजे. परंतु राजकारणात येत असताना मला पैसे कमवायचे किंवा मला मोठं व्हायचंय हा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. बरोबर. आज आम्ही राजकारणामध्ये आलोय, मी मगाशी लोढा साहेबांनी अतिशय चांगली गोष्ट सांगितली, व्यवसाय आहे तर आहे,
राजकारणात यायच्या अगोदरपासून व्यवसाय आहे आणि आम्ही तो सेटल केला आणि मग राजकारणात आलोय. म्हणजे आर्थिक बाजू, मला आज राजकारणामध्ये यायचा हेतू म्हणजे मला आज माझ्याकडे चांगली चांगली खाती आहेत, मग त्या खात्यामार्फत मला पैसे कसे कमवता येतील ह्यापेक्षा मी त्या खात्यामध्ये बदल काय आणू शकतो, माझा विचार तिकडे जास्त चालतो. मला वाटतं तरुणांनी आज मला सरपंच व्हायचं असेल, कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल, मला काहीतरी बदल घडवायचा ह्या दृष्टिकोनातून येत असाल तर 100% तरुणांनी आलं पाहिजे. होय, संघर्ष आहे, म्हणजे आम्हाला राजकीय वारसा म्हणून आम्हाला काही संघर्ष नाही असला बाब नाही. मला वाटतं कदाचित आमच्या पदरी जास्त संघर्ष येतो, कारण जनतेच्या आमच्याकडे जास्त अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करायचा मी प्रयत्न करत असतो. परंतु तरुणांनी राजकारणामध्ये 100% आला पाहिजे. आज भारत हा तरुण देश आहे, महाराष्ट्र हा तरुण आहे. 4 कोटीपेक्षा जास्त आपला तरुणांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मला वाटतं फार मोठी संख्या आहे आणि अशा वेळेस तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. आणि मला वाटतं आजची तरुण पिढी थोडंसं एक बदल आम्ही केला पाहिजे, किंवा जो मला अपेक्षित आहे असं मला वाटतं की आपल्या विरोधी पक्षामधला तरुण सहकार्याला आपण विरोधी म्हणून फक्त बघू नये. बरोबर, आपण त्याचे देखील विचार आपण समजून घेतले पाहिजे. त्याच्या पार्टीचे विचार काही असू देत, पण तो पण एक व्यक्ती आहे. नक्की. त्याच्यासोबत आपण चांगलं रिलेशन ठेवून आपण एकत्र म्हणून काम केलं पाहिजे. जरी तो विरोधीमध्ये असला, मी सत्तेमध्ये असतो तरी सुद्धा, आज जरी मी सत्तेमध्ये असतो तरी सुद्धा, आता महाविकास आघाडी असताना आमचे जे काही मित्र झाले होते आजही माझ्या संपर्कामध्ये आहेत. आजही आम्ही एकमेकांचे सल्ले घेत असतो. मंत्री असताना, राज्यमंत्री असताना मी 100% मला सगळं समजतं असं काही नाही. त्यामुळे सल्ले आपण एकमेकांचे घेतले पाहिजेत. आपण, मला वाटतं, थोडा तो जी कटुता आहे ती कमी केली पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. बरोबर आहे. भारताचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल, राजकारण अशा व्यक्तिमत्वांकडे आहे, यामध्येच हा सगळा सार येतो. खूप खूप धन्यवाद. अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही योग्य ते विश्लेषण तर केलं, त्याचबरोबर वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला हजेरी लावलीत, त्यासाठी योगेशजी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.